लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे खेड आळंदी विधानसभा समन्वयक अतुल देशमुख भाजपमधून बाहेर पडलेत। त्यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर नाराजी व्यक्त करत भाजपला रामराम केलाय। यश मिळालं तर ते दिलीप मोहिते पाटलांचं आणि अपयश आलं की ते अतुल देशमुखांचं अशी मोहिते पाटलांची भूमिका असल्याची टीका देशमुखांनी केली आहे। बीड लोकसभेसाठी वंचितकडून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली। आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचं अशोक हिंगे म्हणाले। मागच्या 10 वर्षात बीडचा काहीही विकास झाला नाहीये। निवडणुका आल्या की फक्त भावनेचं राजकारण केलं जातं आणि मतं मिळवली जातात असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला। सोलापूर लोकसभेसाठी एमआयएमचा उमेदवार ईद नंतर जाहीर करणार असं एमआयएमचे शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सांगितलं। पक्षाकडून 5 नावं पाठवण्यात आली आहेत। लवकरच ईद नंतर एक नाव निश्चित होणार असल्याचं फारुख म्हणाले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सोनाई उद्योग समूहाचे सीईओ प्रवीण माने यांनी महायुतीत प्रवेश केलाय। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी तसंच अजित पवारांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्रवीण मानेंनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीआधी भाजपनं मनसेला मोठा धक्का दिलाय। मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। मनसे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगज यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला। बदलापूर जवळील बेंडशिळमध्ये 7 आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था झाली। मात्र प्रशासनानं या पुलांची दुरुस्ती करण्याचं सोडून मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी लाखो रुपये खर्चून नवीन पूल तयार केलाय। त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी बांधवांनी दिलाय। सोलापूरसह मराठवाड्यात उकाडा कायम आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेत तापमान काही अंशी कमी झालंय। सध्या सोलापूर शहराचं तापमान 42.2 अंश सेल्सिअस इतकं आहे, तर बीड आणि नांदेडचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे सरकलाय। उन्हाचा कडाका कायम असल्यानं नागरिकांना उष्णतेच्या झळा बसू लागल्या। गेल्या 24 तासात मुंबईत तापमानाचा पारा 33.5 वर पोहोचलाय, तर पुण्यातही कमाल तापमान 38.5 अंशांवर गेलंय। त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। उत्तरेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नांदेड हिंगोली जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय, तर विदर्भातील वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या 5 जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी गारपिटीचा इशारा आहे।